Hello dear students, we are discussing the chapter Mechanical Properties of Solids, and today we are going to discuss about the stress and the strain. In the last lecture, video lecture, we have discussed about the when a deforming force is applied to any object, the body gets deformed, and we have also discussed about the elasticity and plasticity property of a substance or a body. Now, today we are going to discuss about the stress and strain, that is how the elastic properties of a body are described. They are described in terms of stress and strain. When a body gets deformed under an applied force, restoring forces are set up internally. They oppose change in shape or size of the body. आपल्याला आता इलास्टिसिटी प्रॉपर्टी जी आहे ती कशाच्या मदतीने डिस्कस करणार आहे, तर स्ट्रेस आणि स्ट्रेन हे जे दोन पॉइंट्स आहेत यांच्या मदतीने आपण त्या बॉडीची इलास्टिसिटी प्रॉपर्टी डिस्कस करणार आहे. आणि आपण इथे या फोटोमध्ये आपण बघतोय की इथे यांनी ही जी बॉडी आहे त्या बॉडीला त्यांनी एक्सटर्नली फोर्स अप्लाय केलेला आहे आणि इथे ह्या बॉडीचा आकार बघा कसा चेंज झालेला दिसतोय या ऑब्जेक्टचा. सो जेव्हा बाहेरून एक्सटर्नल फोर्स अप्लाय केला त्यावेळेला त्याचा साईज शेप चेंज झाला, कारण एक्सटर्नल फोर्स अप्लाय केल्यामुळे. नाव ज्या वेळेला एक्सटर्नली फोर्स अप्लाय केला तेव्हा ह्या बॉडीचे जे आतमध्ये जे ॲटम्स आहेत, जे मॉलिक्युल्स आहेत, तिथे रिस्टोरिंग फोर्सेस निर्माण झाले. हे आपण मागच्या व्हिडिओ लेक्चर्समध्ये पण आपण डिस्कस केलेले आहे. तर हे जे रिस्टोरिंग फोर्सेस काय करतात, तर ज्या वेळेला एक्सटर्नल अप्लाइड फोर्स हा जेव्हा आपण काढून घेतो त्यावेळेला ते त्या बॉडीला परत रिस्टोर करतात, म्हणजे परत त्याच्या ओरिजिनल साईज, शेप, व्हॉल्यूम, लेंथवर आणण्याचा प्रयत्न करतात. सो हे रिस्टोरिंग फोर्सेस हे इंटरनल फोर्सेस आहेत, ते इंटरनली आतमध्येच सेटअप होतात त्या बॉडीच्या आणि ते अपोज करत असतात त्याच्या चेंज इन साईज, शेप. आता जेव्हा आपण फोर्स काढून घेतल्यानंतर ते परत बॉडीला त्याच्या ओरिजिनल फॉर्ममध्ये आणतात. When body is in equilibrium in altered shape. Now see, this is the altered shape, but still the body is in equilibrium. It has not broken. So when the body is in equilibrium in its altered shape or size, deforming forces and the restoring forces are equal and opposite. म्हणजे या केसमध्ये इथे बॉडी डिफॉर्म झालेली आहे, एक्सटर्नली फोर्स अप्लाय केलेला आहे, पण या स्टेजमध्ये तो जो डिफॉर्मिंग फोर्स अप्लाय केलेला आहे बाहेरून, एक्सटर्नल फोर्स बाहेरून अप्लाय केलेला आहे, तो इक्वल आहे कोणाच्या, तर आतमधून त्याच्या जे इंटरनली ती रिस्टोर करण्यासाठी जो रिस्टोरिंग फोर्स निर्माण झालेला या बॉडीमध्ये, तर तो रिस्टोरिंग फोर्स इतका बाहेरून अप्लाय केलेला डिफॉर्मिंग इतकाच आतमध्ये निर्माण झालेला रिस्टोरिंग फोर्स आहे. दे आर ऑलवेज इक्वल अँड अपोजिट. नाव द इंटरनल रिस्टोरिंग फोर्स, आता आतमध्ये त्या बॉडीमध्ये जो इंटरनल रिस्टोरिंग फोर्स निर्माण झालेला आहे पर युनिट एरिया ऑफ द बॉडी, दॅट इज कॉल्ड ॲज स्ट्रेस. सो stress is the deforming force upon area, that is F upon A. Now what is F? F has two meaning. F is the internal restoring force, also F is the externally applied deforming force. So the stress, SI unit of stress is the unit of Newton upon, which is the unit for force, and area, the unit of area is meter square. So Newton per meter square is the SI unit of stress, or it is also called as, it is also discussed, the unit is also Pascal or Pa in short. And the dimensions for the stress are L to the power minus 1, M to the power 1 and T to the power minus 2. So this is the stress, the internal restoring force which is developed per unit area of a body.
Now the next which we are going to discuss is the strain. बॉडीला आपण बॉडीची इलास्टिसिटी प्रॉपर्टी आपण स्ट्रेस आणि स्ट्रेन या 2 पॉईंट्सच्या मदतीने डिस्कस करणार आहे. सो स्ट्रेन इज द नेक्स्ट पॉईंट. स्ट्रेन इज द मेजर ऑफ द डिफॉर्मेशन ऑफ द बॉडी. बॉडी डिफॉर्म किती झालेली आहे. व्हेन 2 इक्वल अँड ऑपोजिट फोर्सेस आर अप्लाइड टू अन इलास्टिक बॉडी देर इज अ चेंज in dimension of the body. The strain is defined as the ratio of change in dimension of to the original dimension. आता आपल्याला माहिती की बॉडीला डिफॉर्मिंग फोर्स अप्लाय झालेला आहे आणि त्याच्यामुळे त्याच्या आतमध्ये इंटरनल रिस्टोरिंग फोर्स पण निर्माण झालेले आहेत आणि बॉडी इक्विलिब्रियममध्ये आहे, पण त्या केसमध्ये त्याच्या डायमेन्शन्समध्ये चेंज झालेले आहे. तर स्ट्रेनच्या मदतीने आपण तो जो चेंज झालेला आहे डायमेन्शनमध्ये तो एक पण एक्सप्लेन करणार आहे. सो द स्ट्रेन इज द चेंज इन डायमेन्शन अपॉन द ओरिजिनल डायमेन्शन. So now the first type of stress which we are going to discuss is the tensile stress or the compressive stress. Suppose a force F is applied along the length of a wire or perpendicular to its cross section A of a wire along its length. This produces an elongation in the wire and the length of the wire increases accordingly. आता इथे ही एक वायर आहे, सिंपल वायर, आणि त्याची लेंथ आहे कॅपिटल एल. आता आपण एक फोर्स अप्लाय केला, इथे दाखवलेला आहे ॲरोनी दाखवलेला आहे त्याप्रमाणे त्या डायरेक्शनमध्ये आपण फोर्स अप्लाय केला त्या वायरवर. सो द लेंथ ऑफ द वायर हॅज इन्क्रीज्ड बाय हाऊ मच डेल्टा एल नी त्या वायरची लेंथ इन्क्रीज झालेली आहे. सो द टेन्साईल स्ट्रेस, आता टेन्साईल स्ट्रेस आपण ही वायर आता स्ट्रेस झाली कारण आपण फोर्स अप्लाय केलेला आहे, एक्सटर्नली आपण त्याच्यावर फोर्स अप्लाय करतो आहे. मग त्याचा जो स्ट्रेस आहे तो या ठिकाणी त्याला काय म्हटलं जातं, टेन्साईल स्ट्रेस, कारण तो लेंथवाईज स्ट्रेस आहे, त्याच्या लेंथमध्ये चेंज आलेला आहे म्हणून त्याला टेन्साईल स्ट्रेस असं आपण म्हणणार आहे. आणि त्याचा फॉर्म्युला आहे अकॉर्डिंग टू द फॉर्म्युला फॉर स्ट्रेस दॅट इज अप्लाइड फोर्स अपॉन एरिया. तर मग अप्लाइड फोर्स किती आहे, आपण एक्सटर्नली अप्लाइड किती केलेला आहे, एफ, तेवढाच इंटरनली पण निर्माण झालेला आहे, तेवढाच इंटरनल रिस्टोरिंग फोर्स पण निर्माण झालेला आहे. सो दॅट इज इक्वल टू एफ, कॅपिटल एफ अपॉन ए, मॉडमध्ये घेतलेला आहे. नाव द कॉम्प्रेसिव्ह आता त्याच्यातच अजून एक प्रकार आहे कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस. इथे आपण काय केलेलं आहे, लेंथ इन्क्रीज केलेली आहे. दुसऱ्या टाईपमध्ये ह्या कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेसमध्ये आपण लेंथ डिक्रीज करतो, म्हणूनच इथे हा मॉड घेतलेला आहे. त्या फोर्सच्या मदतीने आपण ती जी लेंथ आहे ती या कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेसमध्ये डिक्रीज होते. आणि रॉड इज पुश्ड ॲट 2 ends विथ इक्वल अँड अपोजिट फोर्सेस. इथे पाहिल एक वायर आहे, तिची लेंथ आहे कॅपिटल एल, आणि आपण इथून 2 फोर्सेस अप्लाय केला, इथे एफ या डायरेक्शनमध्ये आणि एक एफ या डायरेक्शनमध्ये. त्याच्यामुळे काय झालेलं आहे तर त्याच्या लेंथमध्ये चेंज आलेला आहे, त्याची लेंथ डिक्रीज झालेली आहे कारण दोन्ही बाजूंनी आपण तो फोर्स अप्लाय करतो आहे. सो इट्स लेंथ डिक्रीजेस. The restoring force per unit area is called the compressive stress. So this compressive stress is again F upon A. How much force is applied and the area. So the restoring force जेवढा निर्माण झाला आतमध्ये upon the area of cross section of the wire that is equal to the compressive stress. कारण इथे आपण वायरला कॉम्प्रेस केलं आणि या फर्स्ट याच्यामध्ये वायरला आपण इलॉंगेट केलेलं आहे. सो सच टाइप ऑफ स्ट्रेस इज कॉल्ड ॲज टेन्साईल स्ट्रेस और द कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस. नाव द नेक्स्ट अबाउट स्ट्रेन विच वी आर गोइंग टू डिस्कस इज द टेन्साईल स्ट्रेन. म्हणजे अशी जेव्हा वायरमध्ये इलॉंगेशन झालं म्हणजे इन्क्रीज और डिक्रीज इन लेंथ झाली तेव्हा त्याच्यावर त्याचा जो स्ट्रेन आहे तो स्ट्रेन आपण डिस्कस करतोय. द स्ट्रेन प्रोड्युस्ड बाय अ टेन्साईल डिफॉर्मेशन इज कॉल्ड टेन्साईल स्ट्रेन और लॉन्जिट्युडनल स्ट्रेन. तर असं लेंथवाईज जेव्हा डिफॉर्म झालेली आहे वायर त्यावेळेला तो जो स्ट्रेन त्याच्यामध्ये आला दॅट इज कॉल्ड एज अ टेन्साईल स्ट्रेन. सो टेन्साईल स्ट्रेन हिअर इन दिस केस इज डेल्टा एल, कारण डेल्टा एलनी चेंज झालेली आहे, लेंथ इन्क्रीज झाली किंवा डिक्रीज झाली. सो डेल्टा एल अपॉन ॲक्च्युअल लेंथ किती होती वायरची, कॅपिटल एल. सो टेन्साईल स्ट्रेन इज डेल्टा एल अपॉन कॅपिटल एल. सो द नेक्स्ट विच वी आर गोइंग टू डिस्कस इज द व्हॉल्यूम स्ट्रेस और द हायड्रॉलिक स्ट्रेस. Now, when the deforming force acting on a body produces change in its volume, the stress is called the volume stress and the strain produced is called as the volume strain.
म्हणजे या मागच्या केसमध्ये आपण चेंज इन लेंथ डिस्कस केली, तर तो टेन्साईल स्ट्रेस. आता आपण चेंज इन व्हॉल्यूम डिस्कस करतोय म्हणून तो व्हॉल्यूम स्ट्रेस किंवा त्याला हायड्रॉलिक स्ट्रेस असंही म्हणतो. मग आता या केसमध्ये कसं घेतोय, सो लेट एफ बी द फोर्स ऍक्टिंग परपेंडिक्युलर टू द एंटायर सरफेस ऑफ द बॉडी. आता इथे ही आपण एक बॉडी घेतलेली, ही स्फेरिकल बॉडी आहे आणि फोर्स कसा अप्लाय होतोय, त्याला परपेंडिक्युलर अप्लाय होतो आहे. हा फोर्स या पद्धतीने त्याच्या सगळ्या सरफेसला परपेंडिक्युलर, किंवा इथे आपण हा पॅरलोपाइपेड घेतलेला आहे. इथे हा फोर्स जो आहे तो परपेंडिक्युलर अप्लाय होतोय त्याच्या सरफेसेसवर. सो let F be the force acting perpendicular to the entire surface of the body. It acts normally. तो परपेंडिक्युलर ऍक्ट होतोय अँड युनिफॉर्मली. कसा आहे तर तो युनिफॉर्म सगळीकडे जो फोर्स एक्झर्ट केलेला आहे. इथे पी का लिहिलेलं आहे, पी इज द प्रेशर, प्रेशर इज द फोर्स अपॉन एरिया. तर सगळीकडे प्रेशर जे अप्लाय केलेलं आहे ते सेम आहे, किंवा फोर्स पर युनिट एरिया अप्लाय केलेला आहे कसा आहे, सेम आहे. So it acts normally and uniformly over the surface area A of the body. Such stress which produces change in size, त्याच्या साईजमध्ये चेंज आलेला आहे. आता सगळ्या बाजूंनी जेव्हा आपण हा फोर्स किंवा प्रेशर, बिकॉज प्रेशर इज फोर्स अपॉन एरिया, तर हा सो इनिशियली त्या स्फिअरचा व्हॉल्यूम होता V, आणि मग फोर्स अप्लाय केल्यावर किंवा प्रेशर अप्लाय केल्यावर त्याचा व्हॉल्यूम झाला V'. सो दिस the volume has decreased due to the application of external force per unit area, किंवा ज्याला आपण प्रेशर म्हणतो. प्रेशर इज फोर्स पर युनिट एरिया, म्हणून इथे आपण P घेतलेला आहे. किंवा इथे हा जो पॅरलोपाइपेड आहे, किंवा जर लेंथ त्याची आणि त्याची ब्रेथ सेम असेल तर तो क्यूब होईल. तर असा इथे हा जो पॅरलोपाइपेड आहे तिथे आपण सगळ्या बाजूंनी त्याच्यावर फोर्स अप्लाय केलेला आहे. पण कसा, फोर्स पर युनिट एरिया सेम आहे, म्हणजे सेम प्रेशर अप्लाय केलेलं आहे आपण सगळ्या फेसेसवर. सो सच स्ट्रेस विच प्रोड्युसेस चेंज इन साईज बट नो चेंज इन शेप इज कॉल्ड व्हॉल्यूम स्ट्रेस. त्याच्या साईजमध्ये बदल होत नाही, त्याच्या फक्त व्हॉल्यूममध्ये बदल होतो आहे. सो सच व्हॉल्यूम स्ट्रेस इज F upon A, that is force upon area or force per unit area. Now, the volume stress produces change in size without change in shape of the body is called hydraulic or hydrostatic volume stress. Now, what is the strain? Now we are going to discuss about the strain. म्हणजे जेव्हा व्हॉल्यूम चेंज होतो, व्हॉल्यूममध्ये बदल होतो, तेव्हा तो स्ट्रेन कसा असतो. सो व्हॉल्यूम स्ट्रेन. So let V be the original volume and delta V be the change in volume due to the deforming force. So volume strain कसा आपण सांगणार आहे. So volume strain is equal to delta V upon V. Delta V काय आहे, the decrease in the volume of the sphere or the decrease in the volume of the parallelepiped or the object, and V is the initial volume of the sphere or the parallelepiped or the object. So in this way volume strain is discussed. Now we are going to discuss about the shearing stress, that is when a deforming force acting on a body produces change in shape of the body. The shearing stress and the shearing strain are produced. म्हणजे आता लेंथ वाईज चेंज होत नाहीये, व्हॉल्यूम वाईज पण चेंज होत नाहीये, पण शेप वाईज it is going to produce change in the shape of the body. So here we are going to discuss now the shearing stress. Now let F be the tangential force acting on the surface area A. This force produces change in shape of the body without changing its size as shown in figure. आता इथे फिगर दाखवलेली आहे, पण हा त्याचा फक्त हा समजा हा आपण क्यूब म्हणू शकतो. ऍक्च्युअली हा क्यूब आहे. क्यूबचा फक्त एक फेस दाखवलेला आहे त्यांनी. क्यूब आपल्याला माहिती आहे की ज्याची लेंथ, ज्याची ब्रेथ आणि ज्याची हाईट सेम आहे असा क्यूब असतो. आता या ठिकाणी जे दाखवलेलं आहे ती त्याचा फक्त एक फेस. क्यूबला 6 फेसेस असतात क्यूबला. त्याच्यातला फक्त हा एक फेस दाखवलेला आहे. आणि इथे
फोर्स कसा अप्लाय केलेला आहे, तर हा ABCD हा त्याचा एक फेस आहे आणि फोर्स कुठे अप्लाय केलेला आहे तिथे F दाखवलेला आहे पहा ॲरोनी. तर या डायरेक्शनमध्ये म्हणजे एक टँजेन्शियल फोर्स ॲक्टिंग ऑन द सरफेस एरिया ए. ही जी इथे जी एरिया आहे म्हणजे इथे हा क्यूबचा हा जो इथे जो फेस आहे तो आहे, त्याची एरिया आहे ए, कारण हा क्यूब आहे आणि सगळ्या फेसेस सगळ्याच्या 6 फेसेसची एरिया आहे ए. आणि त्याच्यातला तो जो अप्पर सरफेस आहे ज्याचे एरिया ए आहे तिथे F हा फोर्स अप्लाय केलेला आहे. आता हा फोर्स अप्लाय केल्यामुळे या चेंज झालेला आहे. तर क्यूबमध्ये आता तो जो चेंज झालेला आहे किंवा बघा हा जो फेस आहे इथे हा वरच्या पार्टवर हा टँजेन्शियल फोर्स अप्लाय केलेला आहे. त्याच्यामुळे हा जो डी हा पॉईंट आहे बघा, हा सी हा पॉईंट आहे तो कुठे शिफ्ट झालेला आहे, सी डॅशवर शिफ्ट झालेला आहे. तसा हा जो डी हा पॉईंट आहे तो कुठे शिफ्ट झालेला आहे, इथे हा डी डॅश हा पॉईंट आहे, तो दाखवला नाही आहे त्यांनी. सो ह्या इथे शिफ्ट झालेला आहे म्हणजे की त्याचा शेपमध्ये चेंज झालेला आहे. सो असा ज्या वेळेला शेपमध्ये चेंज होतो त्यावेळेला तो जो स्ट्रेस त्याचा संबंधी जो स्ट्रेस आपण असतो किंवा डिस्कस करतोय त्याला आपण शिअरिंग स्ट्रेस असं म्हणतो. सो शिअरिंग स्ट्रेस इज द टँजेन्शियल फोर्स अप्लाइड. इथे हा जो F हा टँजेन्शियल फोर्स अप्लाय केलेला आहे या अप्पर सरफेसवर अपॉन द एरिया. सो दिस इज द शिअरिंग स्ट्रेस. नाव हिअर सपोज ABCD इज द फ्रंट फेस ऑफ द क्यूब. आपण जो क्यूब घेतलेला आहे त्या क्यूबचा हा समोरचा फेस आहे, फक्त त्या 6 फेसेसपैकी हा समोरचा फेस आहे ABCD. अँड द फोर्स F इज अप्लाइड टू द क्यूब. हा फोर्स F अप्लाय केलेला आहे त्या क्यूबला सो दॅट द बॉटम ऑफ द क्यूब इज फिक्स्ड. कसा आहे तर हा जो AB आहे तो फिक्स्ड आहे, तो जो बॉटम आहे तो फिक्स्ड आहे. ओनली द टॉप सरफेस इज स्लाइटली डिस्प्लेस्ड. टॉप सरफेसला फक्त डिस्प्लेस केलेला आहे, बॉटम सरफेस फिक्स्ड आहे. सो सच फोर्स असा हा जो फोर्स आहे त्याला आपण नाव काय दिलेलं आहे, टँजेन्शियल फोर्स, कारण तो वरती फक्त टँजेन्शियल आपण त्याला अप्लाय केलेला आहे. सच फोर्स इज कॉल्ड टँजेन्शियल फोर्स. द टँजेन्शियल फोर्स इज पॅरलल टू द टॉप अँड बॉटम सरफेस ऑफ द ब्लॉक. म्हणजे हा पॅरलल आहे कोणाला, CDला आणि ABला पॅरलल आहे म्हणून त्याला टँजेन्शियल फोर्स असं म्हटलेलं आहे. द रिस्टोरिंग फोर्स पर युनिट एरिया डेव्हलप ड्यू टू द अप्लाइड टँजेन्शियल फोर्स. आता काय झालेलं आहे, हा जो क्यूब आहे या क्यूबच्या शेपमध्ये चेंज आलेला आहे. का बरं, कारण आपण हा टँजेन्शियल फोर्स त्याच्यावर अप्लाय केलेला आहे अलॉंग दिस डायरेक्शन. इथे Fनी दाखवलेलं आहे, Fमध्ये त्या डायरेक्शनमध्ये. सो ह्या टँजेन्शियल फोर्स अप्लाय केल्यामुळे तो जो क्यूब होता त्या क्यूबचा शेप चेंज झालेला आहे आणि शेप चेंज झाल्यामुळे तिथे रिस्टोरिंग फोर्स निर्माण झालेला आहे. कारण त्याला त्याच्या परत ओरिजिनल शेपवर आणून ठेवायचं आहे म्हणून. सो द रिस्टोरिंग फोर्स पर युनिट एरिया डेव्हलप्ड ड्यू टू द अप्लाइड टँजेन्शियल फोर्स इज कॉल्ड एज द शिअरिंग स्ट्रेस or the tangential stress. The next which we are going to discuss is the shearing strain. There is a relative displacement delta L of the bottom face and the top face of the cube. Such relative displacement of the two surfaces is called the shear strain. So, the shearing strain is delta L upon L which is equal to tan of theta equal to theta. म्हणजे इथे आपण हे डिस्कस केलेलं आहे की ॲक्च्युअली हा ABCD हा एक फेस आहे त्या क्यूबचा, हे त्याचे ॲक्च्युअल ओरिजिनल पोझिशन्स आहेत. पण आपण टँजेन्शियल फोर्स F हा अप्लाय केल्यामुळे आता Dची पोझिशन चेंज झाली आहे D डॅशपर्यंत आणि Cची पोझिशन चेंज झाली आहे C डॅशपर्यंत. म्हणजे त्याच्या शेपमध्ये चेंज आलेला आहे आणि कितीनी त्याची पोझिशन चेंज झालेली आहे तर डेल्टा L एवढ्या डिस्टन्सनी D हा पॉईंट डिस्प्लेस झालेला आहे, तसंच डेल्टा L एवढ्याच डिस्टन्सनी C हा पॉईंट पण डिस्प्लेस झालेला आहे. सो मग आपण कसं लिहिलं, द शिअरिंग स्ट्रेन इज डेल्टा L म्हणजे तो जो डिस्प्लेस झालेला आहे ते डिस्टन्स दॅट इज डेल्टा L आपण ओरिजिनल लेंथ किती आहे त्या क्यूबची, तर ओरिजिनल ही जी लेंथ आहे ती L आहे. सो डेल्टा L अपॉन L. आता इथे आपण टॅन थीटा का म्हटलं, बिकॉज थीटा इज और टॅन ऑफ थीटा इज अपोजिट साइड
अपॉन द ॲडजस्टंट साईड. टॅन ऑफ थीटा नेहमी अपोजिट साईड. मग आता हा जो थीटा आहे या थीटाची अपोजिट साईड आहे डेल्टा एल आणि ॲडजस्टंट साईड आहे लेंथ ऑफ द क्यूब. म्हणून डेल्टा एल अपॉन एल हा टॅन थीटा आहे. आणि बट वी नो दॅट धिस अँगल इज व्हेरी व्हेरी स्मॉल. म्हणजे ज्या वेळेला हा अँगल व्हेरी व्हेरी स्मॉल असतो तेव्हा टॅन ऑफ थीटा इज ऑलवेज इज नियरली इक्वल टू थीटा. सो द शिअरिंग स्ट्रेन आपण कसा लिहिला, डेल्टा एल अपॉन एल, जो काय आहे टॅन थीटा आहे, विच इज नियरली इक्वल टू थीटा आहे. वेन द रिलेटिव्ह डिस्प्लेसमेंट डेल्टा एल इज व्हेरी व्हेरी स्मॉल. कारण डेल्टा एल व्हेरी व्हेरी स्मॉल असेल तर हा जो थीटा आहे तो व्हेरी व्हेरी स्मॉल असेल. आणि जेव्हा थीटा स्मॉल असेल तेव्हा थीटा इज इक्वल टू टॅन थीटा इज नियरली इक्वल टू थीटा, जे आपण इथे लिहिलेलं आहे. सो in this lecture we have discussed about 3 types of stress and 3 types of strain. That is the tensile stress or the compressive stress, then the volume stress and the shearing stress. Also we have discussed about 3 types of strain, that is the tensile strain or longitudinal strain, then the volume strain and the shearing strain. Thank you.